नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी. आज इयत्ता 8वी नागरिकशास्त्र या विषयाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये प्रकरण 14 आहे भारतातील न्यायव्यवस्था, हे आपण पाहणार आहोत. तर भारतातील न्यायव्यवस्थामध्ये कायदेमंडळ आणि कार्यमंडळ यांच्याबरोबरच न्यायमंडळ हा सुद्धा शासन व्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. मग कायद्याची निर्मिती कायदेमंडळ करते, कार्यकारी मंडळ मग कायद्याची निर्मिती कायदेमंडळ करते, कार्यकारी मंडळ त्याची अंमलबजावणी करते, तर न्यायमंडळ न्याय देते. या पाठात आपण न्यायमंडळ न्यायदान कसे होते करते, त्यामुळे समाजातील अन्याय दूर होऊन सामाजिक स्वास्थ्य कसे प्राप्त होते याचा विचार करणार आहोत. म्हणजे तत्पुरते आपण न्यायदानाची आवश्यकता का असते हे समजावून घेऊया. व्यक्तींमध्ये मते, विचार, दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा, संस्कृती इत्यादीबाबत भिन्नता असते. सहिष्णुता बाळगल्यास या बाबींमधून संघर्ष निर्माण होत नाहीत, परंतु मतभिन्नता टोकाची झाल्यास त्यातून संघर्ष निर्माण होतात व त्याचे निराकरण निपक्षपाती दृष्टीने कायद्याच्या आधारे होण्याची गरज असते. त्यासाठी न्यायमंडळासारख्या निष्पृह यंत्रणा आवश्यक असतात. मग पहिला आहे, व्यक्ती आणि शासन संस्था यांच्यातही हितसंबंधाबाबत संघर्ष निर्माण होऊ शकतात. शासनाचा एखादा निर्णय अथवा कायदा लोकांना अन्यायकारक वाटू शकतो व त्या विरोधात न्यायालयात दाद मागता येते. दुसरा, संविधानातील सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांना प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी ज्याप्रमाणे शासन प्रयत्न करते त्याचप्रमाणे न्यायमंडळही काही खटल्याच्या निकालाच्या द्वारे अथवा सक्रिय भूमिका घेऊन शासनाला पाठिंबा देऊ शकते. म्हणजे समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके, दिव्यांग आणि तृतीयपंथी इत्यादी समाज घटकांना न्यायालय मुख्य प्रवाहात येण्यास मदत करू शकते. तिसरा आहे, स्वतंत्र, समता, न्याय आणि लोकशाही याचे फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात तेव्हा लोकशाहीची व्याप्ती व खोली वाढते. लोकशाही बळकट होण्यास ही बाब आवश्यक आहे. म्हणजे कायद्याचे अधिराज्य न्यायमंडळामुळे सुरक्षित राहते. गरीब, श्रीमंत, प्रगत, अप्रगत, स्त्री, पुरुष या सर्वांना कायदा समान रीतीने लागू पडतो, हे न्यायदानातून स्पष्टपणे व्यक्त होते. सातवा आहे, न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्काचे संरक्षण होते. कायद्यानुसार तंट्याचे निराकरण होते व कोणत्याही गटाची, व्यक्तीची दडपशाही किंवा हुकुमशाही निर्माण होण्यास प्रतिबंध होतो. अशा प्रकारे ह्या गोष्टींविषयी, न्यायमंडळासारख्या निष्पृश्य यंत्रणेविषयी आपण माहिती पाहिलेलो आहोत. आता न्यायमंडळाची रचना आपण पाहणार आहोत. न्यायमंडळाची रचना आपण पाहूयात. बघा, कायद्याचे अधिराज्य न्यायमंडळामुळे सुरक्षित राहते. गरीब, श्रीमंत, प्रगत, अप्रगत, स्त्री, पुरुष. बघा, न्यायमंडळाची रचना, न्यायमंडळाची रचनाविषयी आपण पाहत असताना भारत हे काय आहे, संघराज्य आहे. केंद्र शासन आणि घटक राज्यांना स्वतंत्र कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ आहे, परंतु न्यायमंडळ मात्र संपूर्ण देशासाठी काय आहे, एकच आहे. त्यात केंद्र व घटक राज्य अशी स्वतंत्र विभागणी नाही. याचाच अर्थ भारतातील न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे. या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर भारताचे सर्वोच्च न्यायालय असून त्याखाली उच्च न्यायालय आहेत. उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली जेव्हा न्यायालय व त्यानंतर दुय्यम न्यायालय अशी रचना आहे. सर्वोच्च न्यायालय, बघा, भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे काय असतात, प्रमुख असतात. भारताच्या सरन्यायाधीशाची व अन्य न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते. सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश सरन्यायाधीश या पदावर नेमले जावेत असा संकेत आहे. न्यायदानाचे काम कोणाच्याही दबावाखाली होता कामा नये. न्यायाधीशांना निर्भयपणे न्यायदान करता यावे यासाठी न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी आपल्या संविधानाने केलेल्या तरतुदी खालीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये एक आहे, न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटी संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. निष्णात कायदेतज्ञ असलेल्या उच्च न्यायालयात न्यायाधीश पदाचा किंवा वकिलीचा अनुभव असलेल्या व्यक्ती पात्र मानल्या जातात. न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात, त्यामुळे राजकीय दबाव दूर ठेवता येतो. न्यायाधीशांना सेवा शाश्वती असते. क्षुल्लक कारणासाठी अथवा राजकीय हेतूने त्यांना पदावरून दूर करता येत नाही.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षी तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 62व्या वर्षी सेवानिवृत्त होतात. म्हणजे न्यायाधीशाचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते, त्यावर संसदेत चर्चा होत नाही. अशा प्रकारे न्यायाधीशा कृती व निर्णयांवर व्यक्तिगत टीका करता येत नाही. न्यायालयाचा अवमान करणे हा सुद्धा एक गुन्हा असून त्यासाठी शिक्षा होते. या तरतुदींमुळे अयोग्य टीकेपासून न्यायाधीशांना संरक्षण तर मिळतेच, पण त्याचबरोबर न्यायमंडळाचे स्वातंत्र्यही अबाधित राहते. संसदेला न्यायाधीशाच्या वर्तनावर चर्चा करता येत नाही, परंतु न्यायाधीशाच्या या पदावरून दूर करण्याचा व त्यासाठी महाभियोग प्रक्रिया चालवण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे न्यायमंडळाची रचना या मुद्द्यांविषयी आपण माहिती पाहिलेला आहोत. आता सर्वोच्च न्यायालय ह्याच्याविषयी आपण माहिती पाहिलेला आहोत. इथं भारताचे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली सांगितलेले आहेत किंवा दाखवलेले आहेत, ते आपण पाहू शकता. आता न्यायालयीन सक्रियता पाहणार आहोत. बघा, न्यायालयाकडे तंटे गेल्यास न्यायालय हे सोडवते ही न्यायालयाबाबतची पारंपरिक प्रतिमा आहे. म्हणजे गेल्या काही दशकांपासून न्यायालयाच्या या प्रतिमेत बदल झाला असून न्यायालय सक्रिय झाले आहे. याचा अर्थ न्यायालय आता संविधानातील न्याय समतेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत आहे. समाजातील दुर्बल घटक, महिला, आदिवासी, कामगार, शेतकरी, बालके यांना कायद्याचे संरक्षण देण्याचा प्रयत्न न्यायालयाने केला आहे. त्यासाठी जनहितार्थ याचिका महत्त्वाच्या ठरल्या आहेत. अशा प्रकारे न्यायालयीन सक्रियताविषयी आपण माहिती पाहिलो. आता सर्वोच्च न्यायालयाचे कार्य हे एक ॲडिशनल आहे, त्याच्याबद्दलही आपण माहिती पाहणार आहोत. संघराज्याचे न्यायालय या भूमिकेतून केंद्र शासन व घटक राज्ये, केंद्र शासन व घटक राज्ये विरुद्ध अन्य घटक राज्ये यांच्यातील तंटे सोडवणे. दुसरा आहे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे, त्यासाठी आदेश देणे. तिसरा आहे कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करणे, आपल्याही निर्णयाचा पुनर्विचार करणे. सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नांवरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी सल्ला विचारल्यास तो देणे. अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाची कार्य आपण पाहणार आहोत. परिच्छेद वाचा किंवा लिहा. हे आहे न्यायालयीन पुनर्विलोकन. सर्वोच्च न्यायालयावर असणारी आणखी एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे संविधानाचे संरक्षण करणे होय. संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो, हे तुम्हाला माहीत आहे. या कायद्याचा भंग होईल अथवा त्याविरोधी असेल असे कायदे संसदेला करता येत नाहीत. म्हणजे कार्यकारी मंडळाचेही प्रत्येक धोरण आणि कृती संविधानाशी सुसंगत असावी लागते. संसदेचा एखादा कायदा किंवा कार्यकारी मंडळाची एखादी कृती संविधानातील तरतुदीचा भंग करणारी असल्यास तो कायदा आणि कृती न्यायालय बेकायदेशीर ठरवते व ते रद्द करते. न्यायालयाच्या या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असे म्हणतात. म्हणजे न्यायालयाला असा अधिकार असावा का, हे परिच्छेद यावरून दिलेलं आपल्याला दिसून येतं. बघा, जनहित याचिका म्हणजे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक, सामाजिक संघटना किंवा बिगर शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल झालेली याचिका. न्यायालय त्यावर विचार करून निर्णय देते. त्यानंतरचं आहे उच्च न्यायालय. आता उच्च न्यायालय या मुद्द्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. भारताच्या संघ राज्यातील प्रत्येक घटक राज्यांसाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. सध्या आपल्या देशात 24 उच्च न्यायालये आहेत. म्हणजे उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश असतात. उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश असतात. म्हणजे उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात. बघा, उच्च न्यायालयातील कार्य आपण पाहणार आहोत. आपल्या अधिकार क्षेत्रातील दुय्यम न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्याचा व देखरेखीचा अधिकार, मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी आदेश देण्याचा अधिकार, जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करताना राज्यपाल उच्च न्यायालयाचा सल्ला घेतात. अशा प्रकारे उच्च न्यायालयाची कार्य आपण पाहिलो. आता जिल्हा व दुय्यम न्यायालय पाहणार आहोत. ज्या न्याय संस्थांशी लोकांचा नेहमी संबंध येतो ती जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालय होतं. म्हणजे प्रत्येक जिल्हा न्यायालयात एक जिल्हा न्यायाधीश असतो. भारतातील कायदा पद्धतीच्या शाखा आपण पाहणार आहोत. कायदा पद्धतीच्या प्रमुख 2 शाखा आहेत. एक दिवाणी कायदा, दुसरा फौजदारी कायदा. दिवाणी कायदा व्यक्तीच्या हक्कांवर गदा आणणारे तंटे या कायद्याच्या अंतर्गत येतात.
बघा, उदाहरणं जमिनी संबंधीचे वाद म्हणा, भाडे करार, घटस्फोट इत्यादी म्हणा, संबंधित न्यायालयापुढे याचिका दाखल केल्यानंतर न्यायालय त्यावर निर्णय देते. अशा प्रकारे फौजदारी कायदा याबद्दल सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. पुढचा आहे फौजदारी कायदा. गंभीर स्वरूपाचे गुन्हे फौजदारी कायद्याच्या आधारे सोडवले जातात. उदाहरण म्हणजे चोरी, घरफोडी, हुंड्यासाठी छळ, हत्या इत्यादी. म्हणजे या गुन्ह्यांबाबत प्रथम पोलिसांकडे प्रथम माहिती अहवाल FIR दाखल केला जातो. पोलीस त्यांचा तपास करतात आणि नंतर कोर्टात खटला दाखल होतो. गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षेचे स्वरूप ही गंभीर असते. अशा प्रकारे भारतातील न्यायव्यवस्थेचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. सामान्य माणसाच्या मनात ही न्यायव्यवस्थेबाबत आदर असून त्यावर विश्वास आहे. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचे, संघराज्याचे, संविधानाचे संरक्षण भारतातील न्यायव्यवस्थेने केले आहे. म्हणजे भारतातील लोकशाही बळकट करण्यात न्यायालयाचा काय आहे, मोठा वाटा आहे. अशा प्रकारे भारतातील न्यायव्यवस्था आपण पाहिलेला आहोत. इथे आपला प्रकरण संपतो. पुढच्या तासाला पुढच्या प्रकरणाबद्दल माहिती पाहूया. नमस्कार.